नमस्कार। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवारांना मोठा धक्का। माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी केलं शरद पवारांच्या पक्षात प्रवेश। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी घडामोडी घडली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षासह 16 माजी नगरसेवकांनी आज संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेतली। आपण अजितदादांची साथ सोडणार असल्याचा मनसुबा या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी भेट घेऊन आपल्या पुढील राजकारणासाठी शरद पवार यांच्या पक्षात जाणे योग्य राहणार असल्याचे स्पष्टपणे अजितदादांनी या सर्व नेत्यांनी सांगितले होते। मात्र तुम्ही फार घाई करताय असं समजवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला। मात्र तरीही या सर्वांनी शरद पवार यांची मोदी बागेत आज संध्याकाळी भेट घेतली। यातील बहुतांश माजी नगरसेवक हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत। पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे अन्य नगरसेवक हे तुतारी फुंकणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी शरद पवारांना भेटली। आगामी विधानसभा गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांनीच आता याबाबत पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे। महायुतीच्या जागावाटपात भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपाकडे जाणार असल्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक नेते व इतर पर्याय शोधत आहेत। माजी आमदार विलास लांडे हे देखील आज शरद पवार यांना भेटण्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे। मात्र त्यांचे पुत्र व माजी नगरसेवकांसोबत शरद पवार यांना भेटण्याचे सांगण्यात आले। भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात मजबूत पर्याय देण्याचा शब्द या नेत्यांनी यावेळी शरद पवार यांना दिला। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांच्या पक्षातील पिंपरी चिंचवड मधील नेत्यांमध्ये अस्वस्थता असून आणखीन काही माजी नगरसेवक हे शरद पवारांना भेटणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना सांगितलं। अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पक्षाला गळती लागणे धक्कादायक मानले जात आहे। पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातील अजित पवार समर्थक अन्य काही नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची ही चर्चा आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।